वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत मराठा आंदोलनाचे पुन्हा जीवित करणाऱ्या आणि मराठवाड्याचे नाव प्रचलित असलेले जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात पसरलेले आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये गेले. कधी काळी त्यांनी उपजीविकेसाठी हॉटेलमध्ये काम केले, वेटरचे काम केले. म्हणून काम करणारा हा माणूस आणि मराठा आंदोलनासाठी स्वतःची जमीन विकतो आणि बघता बघता मराठी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे योद्धा बनते. आता हे नाव राज्यातील घराघरापर्यंत पोचलेले आहे. मनोज जरांगे पाटील मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे त्याच गावी काही वर्षापूर्वी बीडमधून आपले मुक्काम जालन्याकडे हलविले. जालन्याजवळ असलेल्या अंबोड मधील अंकुशनगरामध्ये ते स्थायिक झाले. त्यांच्या घराची परिस्थिती ही सामान्य होती. मूळ उपजीविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले, पण समाजसेवेची त्यांची आवड त्यांनी स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात जाऊ लागले, समाजाशी चर्चा करू लागले. मग मराठा आंदोलनामधून उभारण्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकली. मराठा आंदोलन समाजाला न्याय देण्यासाठी कित्येक मोर्चे काढले आणि आमरण उपोषण सुद्धा केले. रास्ता रोको आंदोलन केले आणि त्यामुळे मराठे जरांगे पाटील चे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावा या हिताची प्रमुख मागणी होती. 30 दिवसात त्याच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही, पण मध्ये 1 सप्टेंबर रोजी उपोषण सोडविण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी लाठीचार्ज सुद्धा पोलिसांनी करावा लागला. अनेक जण जखमी झाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे त्यांचे लक्ष गेले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेतल्या आणि सभा घेतल्यानंतर 24 सप्टेंबर रोजी अंतरवली सभेचे आयोजन केले गेले. प्रचंड मोठी सभा मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखविली आणि मराठा समाजात जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहिला. मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसच्या पक्षाचे सुद्धा काम केले होते, परंतु राजकीय वातावरणात ते रमले नाही. मग त्यांनी शेवटी संघटनेची स्थापना केली. संघटनेचं काम वेगाने सुरू केलं. कोळी अत्याचारात ते हल्ला झाला होता, त्यावेळी त्यांच्या शिवबा संघटनेवर आरोप झाले. त्यांना 2 मुलीसुद्धा आहे आणि त्यासुद्धा संघटनेमध्ये सहभागी झाल्या होत्या. अशा प्रकारे समाजासाठी अहोरात्र इशारा झटणारा, झुंजणारा मनोज जरांगे पाटील होय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग धन्यवाद. जय महाराष्ट्र.